पश्चिम वसईतील ओळंबवाडी येथे आदिवासी कुटुंबातील गणेश शांताराम वरखंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी त्यांचे मालक मॅलन डिसोजा यांच्यावर वेठबिगार, ट्रेसपास, अॅट्रॉसिटी ॲक्टसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल वसई पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश हे मागील 3 ते 4 वर्षांपासून मॅलन डिसोजा यांच्या चायनीज दुकानात काम करत होते। त्यांनी कामाच्या बदल्यात मालकाकडून 4000 रुपये आगाऊ घेतले होते। 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता मालक त्यांच्या घरी आले। तेव्हा गणेश सोफ्याखाली झोपलेले असताना त्यांना बाहेर ओढून आणून पैसे न दिल्याबद्दल मारहाण करून शिवीगाळ केली। या मानसिक त्रासामुळे त्यांनी लगेच आत्महत्या केली असे तक्रारदार प्रमोद भगली यांनी सांगितले। गणेश यांच्या मुलाने वसई पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून फिर्याद दाखल करून घेतली। पक्षाने आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। वसई तालुक्यातलं पापडी म्हणून एक गाव आहे आणि या गावामध्ये आमचा आदिवासी पाडा आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या पाड्यामध्ये गणेश वरखंडे नावाचं एक कुटुंब राहते। गेल्या 2-3 वर्षापूर्वी एलेश डिसेल्वा ना मॅलन डिसोजा नावाचा एक शेट आहे, त्यांचं चायनीजचं दुकान आहे। त्या चायनीजच्या दुकानावर गणेश वरखंडे हे कामाला होते। त्यांनी 4 का 5 हजार रुपये त्या शेटकडनं ॲडव्हान्स बयाना घेतला होता आणि ते परतफेडीसाठी शेट त्यांना सतत कामावर बोलवायचे। मात्र तब्येत बरी नसल्यामुळे आज ते कामाला गेले नव्हते गेल्या 2-3 दिवसापासून। आज दुपारी 1च्या दरम्यान शेठ त्यांच्या राहत्या घरी आले आणि घरामध्ये येऊन झोपलेले असताना त्यांच्या तोंडावर पाणी मारला आणि त्यांना मारहाण केली की तुम्ही कामाला आले पाहिजेत, नाही आले जर दुपारून कामाला आलाच नाही तर पुन्हा संध्याकाळी येऊन तुला मी मारहाण करीन। आणि त्यासाठी त्यांनी त्या भीतीला घाबरून घरामध्ये गळफास घेतला, आत्महत्या केली। आता आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहेत। आमची मागणी आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट, वेठबिगार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कलम लावून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। पोलिसांनी काय म्हटलं? पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमच्या लोकांनी फिर्याद द्यायला बसल्यात आतमध्ये, पोलिसांचा चांगला प्रतिसाद आहे, ते तक्रार दाखल करून घेण्यास तयार आहेत। माझं नाव अनिकेत गणेश वरखंडे, वडिलांचं नाव गणेश शांताराम वरखंडे। काय घटना घडली? हे चायनीजमध्ये कामाला होते। 2-3 दिवस झाले कामावरती गेलेले नव्हते वडील। शेठ घरी आला की तू कामावर येत नाही, अंगावरती पैसे घेतलेत, त्याच्यामुळे त्यांच्यात वाद झाला। घेतलेले काहीतरी 5-6 हजार घेतलेले त्यांनी, त्यांच्यात वाद झाला, त्यांनी मारला आणि तो निघून गेला। कुठे मारला म्हणजे? घरामध्ये झाला। नंतर वडिलांनी काय केलं? वडील मग झोपले, मग ते गेल्यानंतर मग त्यांनी गळफास वगैरे घेतला। त्या प्रेशरमुळे त्यांनी सांगितलं की तू 3 वाजेपर्यंत काय पण करून ये ड्युटीवरती, तू नाही आला तर मी परत मारहाण करेन। आता तुमची मागणी काय? आता सध्या तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अटक व्हावी। शेठचं नाव काय? मॅलन डिसोजा। कसलं त्याचं चायनीजचं दुकान आहे त्याचं।